आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। बीडच्या गेवराई इथं पंडित आणि हाके समर्थकांमध्ये झालेला राडा। या प्रकरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर गुन्हा दाखल झालाय। एकूण 14 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। काल गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि हाके समर्थक हे आमने सामने आले होते। या दरम्यान दगडफेक आणि मोठा तणाव निर्माण झाला होता। याच प्रकरणी आता गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। कालचं बीडमधील हे प्रकरण हाके समर्थक हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। हाके आणि पंडित या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर आज हाकेंवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि लक्ष्मण हाके हे स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हाकेजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। काल नेमकं काय प्रकरण घडलं होतं, कारण आज आता तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे? हे बघा, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही गेली 2-3 वर्ष झालं सनदशीर मार्गानं उपोषण करून संविधानिक तत्व सांगून आरक्षण कसं महत्वाचं आहे, हे आरक्षण जर बेकायदा लागू झालं तर ओबीसीचं आरक्षण कसं संपणार आहे, हे गेल्या 2-3 वर्षापासून इथं महाराष्ट्रात आम्ही समजावून सांगतोय। काल आम्ही ज्यावेळी आमचा पुतळा जाळला त्यावेळी तिथल्या परिसरातल्या कार्यकर्त्यांना भेटायला आम्ही गेलो, त्यावेळी आमच्यावरती जर दगडफेक केली जात असेल आणि परत आमच्यावरच गुन्हा दाखल होत असेल, आम्ही कायदा मानणारी लोक आहोत। आम्हाला कारागृहात टाका, जेलमध्ये टाका, लाठीचार्ज करा, प्रसंगी गोळ्या चालवा आमच्यावर, पण आम्ही ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीची जी लढाई आहे ती लढाई लढत राहणार। मग शासनानं प्रशासनानं तुरुंगात टाकलं, गोळ्या घातल्या, जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीचं आरक्षण वाचवणार। बर, परंतु हाकेजी, या आंदोलनाचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि आता मनोज जरांगे हे 29 तारखेला मुंबईमध्ये येणार आहेत। याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे, याबद्दल आपण काय आवाहन कराल? हे बघा, आमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, पण मनोज जरांगे संविधानिक पदावर बसलेल्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांची आईमाई काढत असेल, शिव्या देत असेल, तर त्याच्यामधून काही परिस्थिती उद्भवते की नाही, त्यांना कुठलं कलम लागणार की नाही, त्यांना कधी एखादं कुठलं नोटीस जाणार की नाही। आम्ही ओबीसी आहोत, आम्ही गावगाड्यातले विस्थापित आहोत, असंघटित आहोत। अशा लोकांच्या हक्क अधिकाराची लढाई लढणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही नोटीस पाठवून तुरुंगात डांबणार असाल तर ओबीसी बांधव बघतोय महाराष्ट्रातला, आणि जो माणूस इथली व्यवस्था वेठीस धरून मुंबईमध्ये येऊन तिथली व्यवस्था, तिथला कायदा आणि सुव्यवस्था चॅलेंज करण्याची भाषा बोलतोय, त्या माणसाला तुम्ही एकही नोटीस काढत नाही, त्याच्या संदर्भात एकही तुम्ही बोलत नाही। त्यामुळे एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना माझं सांगणं आहे की या महाराष्ट्रामधला शोषित, वंचित, ओबीसी, दलित, आदिवासी बांधव त्यांच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणाऱ्या माणसाला जर तुम्ही तुरुंगात घालणार असाल, गोळ्या घालणार असाल, तर हेच होणार आहे। कारण तुम्ही इथं झुंडशाहीच्या आणि जात वर्चस्वाची भाषा बोलणाऱ्याच्या हातातले भावले बनलेले आहात। त्यांना तुम्ही एकही नोटीस काढायला तयार नाहीयेत। आहे कोण जरांगे? हा सोशल रिफॉर्मर आहे, कायदा सुव्यवस्था पाळणारा जरांगे आहे का? वेळोवेळी लोकशाहीला चॅलेंज करणारा, वेळोवेळी इथल्या शासन प्रशासनाला, आयोगांना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला चॅलेंज करणारा हा जरांगे, याच्या विरोधात शासनाकडे एखादं कलम आहे की नाही? ठीक आहे, धन्यवाद। धन्यवाद हाकेजी, आपण आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद।